शिवाजी, सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्ष होणार, त्या उपमुख्यमंत्री होणार, मोठ्या महत्त्वाच्या पदांवरती त्या असणार आहेत। या सगळ्याचा अर्थ असा धरला जातोय की विलीनीकरणाचा मुद्दा हा जवळपास संपुष्टात आलेला आहे। अगदीच याचं कारण असं आहे की या चर्चा ज्या होत्या त्या पाईपलाईन मध्ये होत्या अजित दादा असतानाही। आता दादा गेल्यानंतर परिस्थिती वेगळी आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाची जे लोक आहेत, दादा गेल्यानंतर जी सहानुभूती आहे ती मिळवायची असेल, ती सोबत ठेवायची असेल, राजकारणामध्ये खरं तर या चर्चा करणं चुकीचे आहेत, मात्र सहानुभूती हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे। आणि दादा गेल्यानंतर प्रचंड राज्यामध्ये एक सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे आणि ती समजून हे सगळे राजकीय नेते समजदार आहेत। त्यामुळे तिकडे अस्थिविसर्जन सुरू असतानाही त्यांनी राजकीय घडामोडी ह्या सुरू ठेवल्या। त्याच्याबद्दल पवार कुटुंबियाकडे नाराजी जरी व्यक्त केली गेली असली तरीही त्यांना माहिती आहे की सुनेत्रा पवार यांच्या नावासोबत पवार आहे आणि हीच खरी शक्ती आहे। कारण सोनिया गांधी ज्या परदेशातील होत्या तरी त्यांच्या नावासमोर गांधी नाव लागलेलं होतं आणि त्यांच्याकडे पक्षाची धुरा आली हे आपण पाहिलं होतं। तशाच पद्धतीने सुनेत्रा पवार यांच्याकडे देखील पक्षाची धुरा आलेली आहे येताना पाहायला मिळते। भलेही याचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून सध्या प्रफुल्ल पटेल आहेत आणि त्यांच्याकडे सध्याच्या परिस्थितीमध्ये जबाबदारी येताना आपल्याला पाहायला मिळते, कारण ऍक्टिंग राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तेच सध्या आपल्याला पाहायला मिळतात। मात्र भविष्यामध्ये पवार कुटुंबाच्या नावामध्ये जी ताकद आहे ती या ठिकाणी यामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्ष पद देखील त्यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात येईल। उपमुख्यमंत्री पद ही त्यांना दिलं जाईल, कारण भविष्यामध्ये या मर्जरच्या संदर्भामध्ये, विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या कुठेतरी थांबवाव्यात यासाठी हे सगळं केलं जात आहे। त्याचबरोबर जेव्हा सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष पद दिलं जात असलं तरीही अर्थ खातं भाजप त्यांना देणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण सध्या जी माहिती आहे त्यानुसार अर्थमंत्री म्हणून सध्या सगळे खातेदार जसं पाहिलं दादांचे ते मुख्यमंत्र्यांकडे जातात, अर्थसंकल्पही मुख्यमंत्री सादर करणार आहेत आणि अर्थ खातं हे महत्वाचं खातं आहे, त्याच्यामध्ये अनेक महत्वाचे निर्णय अपेक्षित आहेत। मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं अध्यक्षपद गेल्यानंतर अनेक गोष्टी असतात की पक्षाच्या महत्वाचे निर्णय, त्याचबरोबर खास करून आर्थिक गणित हे जोडणं गरजेचं असतं। अगदी शिवाजी, हाच महत्वाचा मुद्दा आहे। मी आपले इनपुट हेड विठोबा सावंत आपल्या सोबत आहेत आणि संदीप राजगोळकर पण आपल्या सोबत, मला नंदकिशोर पण दिसतात। मी विठोबा सावंतांकडे जाईन। विठोबाजी, आपण काही वेळापूर्वी महत्वाची जी बातमी दिली होती ती म्हणजे नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स झाली, त्यानंतर जय पार्थ आणि सुनेत्रा पवार यांची नरेश अरोडांसोबत बैठक झाली आणि सुनेत्रा पवार यांच्या ज्या काही कंडिशन्स आहेत, टर्म्स अँड कंडिशन्स, त्याचा निरोप घेऊन अरोडा मुंबईकडे गेले। थोडक्यात सुनेत्रा पवार कुठेतरी असं दाखवू पाहतायत का की मी कारच्या मागच्या सीटवर बसणार नाहीये, मी ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहे, जे काय चालवायचंय त्याचे व्हील्स, त्याचा लगाम माझ्या हातात असणार आहे, स्वतःची ताकद दाखवायचा ते प्रयत्न करतायत का? आपल्याला पाहायला पाहिजे नम्रता की काल जेव्हा अंत्यसंस्कार झाले दादांवर त्यानंतर लगेचच सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी समोर आली आणि आजच्या ज्या घडामोडी घडतायत त्याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायला पाहिजे की शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांना बाजूला ठेवूनच निर्णय घेतले जातात। म्हणजे विशेषतः दादांचं कुटुंबीय अर्थात सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांच्याबरोबर नरेश अरोरा यांनी चर्चा केलेली आहे आणि त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील, तटकरे असतील, भुजबळ असतील हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून त्यांची पवार कुटुंबियांशी अर्थात दादांच्या कुटुंबियांशी चर्चा झालेली आहे। आणि यामधून स्पष्ट संकेत एकतर आमदारांनी, नेत्यांनी दिलेत आणि त्यांच्या कुटुंबाकडूनही म्हणजे दादांच्या कुटुंबियांकडूनही मिळालेले आहेत की सुनेत्रा पवार याच पक्षाच्या नेत्या असतील, नेतृत्व करतील आणि उपमुख्यमंत्रीही त्याच होतील। त्यामुळे अर्थातच सुनेत्रा पवार अर्थात हा एक संघर्ष, सुप्त संघर्ष पवार घराण्यात अनेक वर्ष होता। आता त्याची चर्चा दादांच्या निधनामुळे जरी आपण किती करावी असं म्हटलं तरी त्याच्यातनं राष्ट्रवादीत पडलेली फूट, त्याच्यानंतरचा संघर्ष आणि आता हे दादांच्या निधनानंतर सत्तेचं एक ट्रान्झिशन आहे, तर ते होताना ते स्मूथ करण्यासाठी किंवा वर्चस्व मिळवण्यासाठी काल जेव्हा चर्चा झाली तेव्हा अर्थातच आपल्याला लक्षात आलं की शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांना सत्तेत जायचं आहे किंवा विलिनीकरण महत्त्वाचं वाटतं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडून ही चर्चा सुरू करण्यात आली। सर्व आमदार विधानसभा, विधान परिषदेत उपस्थित राहतील, त्याचबरोबर ती खासदार उपस्थित राहतील आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक त्या ठिकाणी पार पडेल। सर, पक्षाचा नेता निवडला जाईल। साहेब, सगळ्यात जास्त माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येईल
अच्छा. आणि त्याच्या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्री घेतील. साहेब, फक्त एक प्रश्न सगळ्यात जास्त सुरू आहे की उद्या सुनित्रा वहिनी हे शपथ घेत आहेत का कॅबिनेट पदाचा? संध्याकाळी हा शपथविधी सोहळा होणार आहे अशी समोर माहिती होती. मी आता जे सांगितलं की आपल्याला वस्तुस्थिती सांगितली की उद्या 2 वाजता विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता त्या ठिकाणी निवडण्यात जाईल. आमच्या आमदारांच्या जनतेच्या मनामध्ये आहे ते आम्ही त्या विषयावरती एकत्रितपणाने चर्चाही केलेली आहे. मी मगाशीच पत्रकारांना सांगताना सांगितलं की बहिणीशी सुद्धा आम्ही रात्री या विषयावरती बोलणार आहोत. पण धार्मिक विधी त्या ठिकाणी सुरू होते त्यामुळे त्यांचं आमचं काही बोलणं झालेलं नाही. पण त्याही उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणं आम्हाला अपेक्षित आहे. सुनित्रा त्यांच्या पदाच्या संदर्भामध्ये होकार असेल किंवा या संदर्भात तुमची काही चर्चा त्यांची झाली? मी आता इतकं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की उद्या दुपारी 2 वाजता विधिमंडळ पक्षाची बैठक आहे. वहिनींचं आमचं रात्र आम्ही त्या ठिकाणी बोलणं करणार आहोत. पक्षाचे विधानसभा विधान परिषद सदस्य आणि त्याचबरोबर ते खासदार त्या ठिकाणी उपस्थित असतील. पक्षाचे प्रमुख नेते मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे. सर, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की CNP की मीटिंग कल दोपहर के 2 बजे हमारे सारे विधायक, विधानसभा सदस्य, विधान परिषद के सदस्य, पार्टी के सांसद, पार्टी के वरिष्ठ नेता उनकी उपस्थिति में हो जाएगी. इसका जो कुछ हम निर्णय लेंगे इसके बारे में हम माननीय मुख्यमंत्री महोदय जी को अवगत करेंगे. आज रात को हम सुनेत्रा वहिनी के साथ भी बात करने वाले हैं. धन्यवाद. कल क्या वो प्रेजेंट रहेंगे सर? कल वो प्रेजेंट रहेंगे सर मीटिंग में? प्रेजेंट रहेंगे मीटिंग में? तर सुनेत्रा वहिनींसोबत बोलणं झाल्यानंतर उद्याच काय तो अंतिम निर्णय माध्यमांना कळवण्यात येईल असं पक्षातर्फे अधिकृतरित्या सांगण्यात आलंय. अच्छा वाईट आहे. ओके ओके थँक्यू. चलो ठीक आहे. आणि त्यामुळे या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होणार असं जवळपास आता निश्चित झालेलं आहे. उद्या त्यांचा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार असं सुद्धा कळतंय. संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीपकडे जाऊया. संदीप, या सगळ्या घडामोडी राष्ट्रवादीच्या टॉप ब्रास सोबत त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स होणं, त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या परिवाराची आणि अरोरांसोबत खलबतं होणं आणि त्यांचा निरोप घेऊन अरोरांचं मुंबईकडे जाणं, एक प्रकारे सुनेत्रा पवार शरद पवारांच्या कुटुंबाला, त्यांच्या पक्षाला एक मेसेज देत आहेत. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या पक्षाच्या टॉप ब्रासला सुद्धा एक प्रकारे मेसेज द्यायचा प्रयत्न करतायत, स्वतःची ताकद असर्ट करायचा प्रयत्न करतायत असं म्हणता येईल का? नाही, नक्कीच हा प्रयत्न होतोय हे नाकारता येत नाही. कारण त्याचं असं आहे की आता उद्याच शपथविधी होतोय, संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होतोय, दुपारी 2 वाजता त्यांचे बैठक होणार आहे सगळ्या आमदारांसोबत. त्यामुळं एक प्रकारे जरी पवार कुटुंबातल्या त्या सदस्य असल्या, सूनबाई असल्या पवार कुटुंबाच्या, तरी त्यांनी हा निर्णय घेतला. आता हा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना माहीत आहे की नाही याबाबत अजूनही कुठला खुलासा झालेला नाही. नरेश अरोरा यांच्यासोबतच सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघं एकत्र होते आणि इकडे सुनेत्रा पवार बारामतीमधून बसलेल्या होत्या. अशा पद्धतीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर त्यांची ही बैठक झालेली आहे. आणि आता तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी 2 वाजता जी बैठक होईल त्या बैठकीनंतरच जे काही पुढचे घडामोडी घडतील त्या समजतील असं तटकरे यांनी सांगितलं आहे. मात्र उद्या जर बैठकीत शिक्कामोर्तब झालं तर कदाचित उद्याच राजभवनात शपथविधी जो आहे उपमुख्यमंत्री पदाचा तो होऊ शकतो आणि खाती वाटप देखील पुढच्या 2 दिवसांमध्ये होऊ शकतात. मात्र मी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचं वर्तुळ जे आहे, राजकीय वर्तुळ, नम्रता, ते पवार या आडनावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचं नाव समोर आलेलं आहे. दुसरं, अजित पवार यांना श्रद्धांजली त्यानिमित्तानं ही वाहिली जाऊ शकते की सुनेत्रा पवार यांच्याकडे सगळं संपूर्ण पक्षाचा कारभार जो आहे तो त्यांच्याकडे दिला जाऊ शकतो. उपमुख्यमंत्रीपद देखील त्यांच्याकडे दिलं जाऊ शकतं. या सगळ्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या ज्या मुवमेंट्स होतात त्या सगळ्या महत्वाच्या होत्या. काल रात्रीच ते मुंबईला परतलेले होते. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि आता जी बैठक झाली आहे त्यानुसार उद्या दुपारी बैठक मुंबईमध्ये जी होते त्यामधूनच पुढच्या सगळ्या घडामोडी या स्पष्ट होणार आहेत. नम्रता, बरं, आपण नंदकिशोरकडे जाऊया. नंदकिशोर, या सगळ्यामध्ये आता मुंबईच्या वर्तुळामध्ये म्हणजे राष्ट्रवादीचे जे टॉपचे नेते आहेत त्या सगळ्यांच्या गोटामध्ये काय हालचाली सुरू आहेत या घडीला? नक्कीच नम्रता मॅम, जर पाहायला गेलं तर काल रात्रीपासून हे बैठकांचं सत्र आहे जे सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काल उशिरा सुद्धा काही नेत्यांनी म्हणजेच छगन भुजबळ असू दे, प्रफुल्ल पटेल असू दे, सुनील तटकरे असू दे किंवा या संपूर्ण ज्या बड्या नेत्यांनी जर पाहायला गेलं तर काल रात्री सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या अंतर्गत जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या चर्चा काल सुद्धा घडल्या असाव्यात. सोबत जर पाहायला गेलं तर आज 11, 11:30च्या दरम्यान सुद्धा पुन्हा एकदा हे संपूर्ण जे नेते आहेत, धनंजय मुंडे सुद्धा त्यामध्ये असतील,
हे संपूर्ण नेते जे आहेत ते पुन्हा एकदा वर्षास्थानी गेलेले होते. मुख्यमंत्र्यांशी प्रदीर्घ अशी चर्चा केली आणि त्याचा जो निर्णय तो अरोरा यांच्याकडे दिल्याची जी माहिती आहे ती आपल्याला याने तोच जो निर्णय आहे तो खरं तर पवार कुटुंब म्हणजे सुनेत्रा पवार असू दे, पार्थ पवार असू दे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळत होता. आणि त्याच्यानंतर खरं तर उद्या बैठक होणार असल्याची जी संपूर्ण माहिती आहे ती देण्यात आलेली होती. छगन भुजबळांनी सुद्धा एक महत्वाची जी माहिती आहे ती खरं तर दिलेली आपल्याला पाहायला मिळत होती. खरं तर उद्या खरं तर 2 वाजता ही संपूर्ण जी बैठक आहे ती खरं तर पार पडणार आहे आणि याच बैठकीनंतर जो नेता आहे तो ठरवला जाईल आणि त्याच्यानंतर पुढची जी रणनीती आहे ती खरं तर टिकेल. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार पहिली महिला उपमुख्यमंत्री जे आहे ते सुनेत्रा पवार हे होणार असल्याची जी परवानगी जी आहे किंवा होणार असल्याचं जे आहे ते समोर येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आता सुद्धा जवळपास 1 ते सव्वा तास जी बैठक आहे ती प्रफुल्ल पटेल यांची जे निवासस्थान आहे CJ हाऊस वरळीला खरं तर हे निवासस्थान आहे. या ठिकाणी जवळपास 1 ते सव्वा तास या दोघांमध्ये पुन्हा चर्चा झाली. सोबतच जर पाहायला गेलं तर सुनेत्रा पवार असतील किंवा अरोरा यांचा सुद्धा जो व्हिडिओ कॉल जो आहे तो त्याद्वारे जो संवाद जो आहे तो खरं तर साधण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही सुद्धा नेत्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि अंती जर पाहायला गेलं तर उद्या संपूर्ण जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार जे आहेत MLC असू दे किंवा विधानसभेचे संपूर्ण आमदार असू दे या सर्वांना अध्यक्ष म्हणून प्रदेशाध्यक्ष म्हणून मी जी बैठक आहे ती खरं तर बोलवल्याचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला अपडेट अशी आहे की जे अरोरा आहेत ते सुद्धा त्यांचा निर्णय म्हणजे पवार कुटुंबियांचा सुनेत्रा पवार पार्थ पवार यांची सुद्धा एक बैठक झालेली होती. त्या बैठकीचा निर्णय घेऊन मुंबईकडे बारामतीकडून मुंबईकडे यायला निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे तो निर्णय घेऊन झाल्यानंतर पुन्हा काय भेट होते का, पुन्हा एकदा काय बैठक होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्याच्या घडीला उद्या दुपारच्या सत्रामध्ये संपूर्ण जी बैठक आहे ज्यामध्ये आमदार असतील, स्थानिक नेते असतील किंवा खासदार असतील या संपूर्णच नेत्यांची जी बैठक आहे ती खरं तर आयोजित केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये जो नेता आहे तो ठरवला जाणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यामध्ये जर पुन्हा एकमत झालं तर उद्या सायंकाळच्या म्हणजे दुपारनंतर शपथविधी होऊ शकतो. मी विठोबा सावंत यांच्याकडे. विठोबा सर, सकाळपासून ह्या सगळ्या गोष्टीच्या हिंट्स आपल्याला मिळत होत्या असं म्हणता येईल का? म्हणजे 2-3 गोष्टींमधनं मला हे म्हणायचं आहे. एक म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणाले की 3रा दिवसापर्यंत दुखवटा असतो, 3ऱ्या दिवसाचे विधी आज पूर्ण होत आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर काय तो निर्णय कदाचित पवार कुटुंबाकडनं घेतला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे एकेकडे अजित पवार यांच्या अस्थि विसर्जन होत आहेत आणि त्याच नदीच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या गावामध्ये शरद पवार त्या नदीच्या प्रदूषणाची पाहणी करतात. एक प्रकारे शरद पवार आता दुःख सारून कामाला लागा असा संदेश देतात, असं एक इंटरप्रिटेशन त्याचं करण्यात आलं. पण त्याच वेळी अलीकडच्या काठावरती अस्थि विसर्जन झाल्यानंतर सुनेत्रा पवार त्या नदीचा घाट एकट्याच चढून जात आहेत. कुठेतरी एकला चलोरेचा त्यांचा हा नारा असावा असं ह्यातनं अर्थ काढायचा, तसा संदेश द्यायचा प्रयत्न असू शकतो का हा? खरं नम्रता, म्हणजे सिम्बॉलिक असतात काही गोष्टी. म्हणजे पवार आता इतकं वय झालं असताना अजूनही राजकारणात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात, देशाच्या राजकारणात टिकून आहेत आणि केवळ टिकूनच नाही तर ते महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. हे आपण अगदी आत्ताच्या निवडणुकीपर्यंत पाहिलं. तर त्यांनी आज ज्या पद्धतीनं ते बारामतीमध्ये पाहणी करायला गेले, कारण गेली अनेक वर्ष बारामतीमध्ये खरं तर बारामतीमध्ये अजित पवारच लक्ष घालत होते, कारण देशाचं राजकारण करताना बारामती शरद पवार आणि अजित पवारांकडे सोपवलेली होती. अशा वेळी आज अजित पवार यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवार नीरेचं प्रदूषणच्या प्रश्नावर उतरले आणि त्यांनी एक सिम्बॉलिक मेसेज दिला की मी अजूनही सक्रिय आहे आणि सक्रिय राहीन, अशा पद्धतीनं त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार अर्थातच यावेळी माघार घेणार नाहीत किंवा कच खाणार नाहीत. यावेळी त्यांना त्यांची जबाबदारी निभावावी लागेल आणि दादांची जी लिगसी आहे किंवा वारसा आहे तो पुढे सुनेत्रा पवार नेतील हेही त्यांना दाखवून द्यायचं आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आज एक व्यक्ती आहे ती म्हणजे नरेश अरोरा, की आज या दोन म्हणजे नेते आणि पवार कुटुंब म्हणजे दादा कुटुंब यांच्यामधला दुवा म्हणून ते काम करताना दिसत आहेत. आता त्यांच्या मार्फत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताना कोणत्या अटी किंवा त्यांचे मुद्दे मांडलेले आहेत हे आपल्याला अजून कळलेलं नाही. पण नेमकं कोणती खाती असावीत किंवा पक्षाचा अध्यक्ष कोण असेल किंवा काय असेल, कोणाचा रोल काय असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. त्यामुळे हे आजची जी आजच्या सगळ्या घडामोडी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला या सगळ्याचा अर्थ अशा पद्धतीने लावायला लागेल. आणि दिवसाअखेर आपल्याला एक गोष्ट मात्र स्पष्ट झालेली आहे की सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री असतील आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्याकडेच
गेलेला आहे आता, किंबहुना आतापर्यंत. उद्या फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल, म्हणजे औपचारिकता पूर्ण होईल. हे आता जवळजवळ स्पष्ट झालेलं आहे. अगदी. मी शिवाजीकडे जाईन. शिवाजी, महाराष्ट्रामधलं एक मोठं राजकीय कुटुंब ज्याचं नेतृत्व शरद पवार आणि अजित पवार यांच्यासारखे मुरब्बी मातब्बर राजकारणी करत होते. मी होते अशासाठी म्हणतेय कारण अजित पवारांचं निधन झालं आणि शरद पवार हे आता पक्षाचं नेतृत्व आपल्या हातून दुसऱ्याच्या हाती सोपवण्याची तयारी करतायत आणि साहजिक आहे ते, त्यांचं वयही तेवढंच झालेलं आहे. अशा वेळी ह्या मोठ्या राजकीय कुटुंबाची आणि त्या राजकीय पक्षाची धुरा आता 2 स्त्रियांच्या खांद्यावर असणार आहे, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार. कसं बघायचं? खरं तर सुप्रिया सुळे या राजकारणामध्ये फारच ऍक्टिव्ह आहेत. हो. आणि त्यांचं नेतृत्व पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. सुनेत्रा पवार या राजकारणामध्ये ऍक्टिव्ह नाहीयेत, पण राज्यसभा खासदार आहेत. मधल्या काळात एक निवडणूक देखील लढवली होती त्यांनी आणि बऱ्यापैकी राजकीय डावपेच त्यांना कळतात. हो. आता एक गोष्ट आहे की सुनेत्रा पवार यांना ही लिगसी मिळणार याच्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतं. मात्र ही घाई करणारे कोण आहे? ते सुनेत्रा पवार आहेत, पवार कुटुंब आहे की आणखी कोण आहे? अनेक लोकांना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देऊन स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे हे याच्या एकंदरीत दिसून येत आहे. यांचं अजितदादांवरती प्रेम, त्यांचे अश्रू हे सगळे महाराष्ट्राने बघितले आणि अजित पवारांचं हस्ती विसर्जन झालं नसतानाही यांच्या बैठका सुरू होत्या आणि यांचाच पहिल्यापासून पक्ष एकत्रीकरणाला विरोध राहिलेला आहे. खासगीत अनेक नेते या सगळ्या संदर्भात चर्चा करत असतात. यातील अनेक नेते यांनी सांगितलेलं आहे पक्ष म्हणजे कुटुंब नसतो, असं देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. त्यामुळं अजित पवारांच्या हयातीमध्ये ज्या लोकांनी अजित पवारांना स्वतः या पक्षाचे एकत्रीकरण करू दिलं नाही ते नेते त्यांच्या नंतर या पक्षामध्ये एकत्रीकरण करू देतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जर उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवार यांना दिलं असतं, राष्ट्रीय अध्यक्षपद जर खाली राहिलं असतं, या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करण्याला, मर्जरच्या संदर्भामध्ये किंवा पक्ष म्हणून दोन्ही पवार कुटुंबीय एकत्र येताना दिसतील असा वाव होता. मात्र आता जेव्हा राष्ट्रीय अध्यक्षपद देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे दिल्यानंतर जेव्हा मर्जरचे प्रश्न येतील, खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसला मर्जर केल्याशिवाय पर्याय नाहीये. कारण जिल्हा परिषद निवडणुका असो याच्यामध्ये एक वेळेस त्यांना अजितदादांचा सहानुभूती असल्यामुळे मोठा फायदाही होऊ शकतो. ह्या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर एक महत्वाचं आहे की ज्या वेळेला अजित पवारांचा अपघात झाला होता त्यानंतर प्रामुख्याने विलिनीकरणाची चर्चा ही सुरू झाली होती नम्रता, आणि त्याच्या पूर्वी अजितदादांच्या मनात होतं असं थेट त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलेलं होतं. या आतापर्यंतच्या जर सगळ्या घडामोडी पाहिल्या तर डिझाईन बॉक्स जे नाव चर्चेत होतं, मग दादांचं गुलाबी जॅकेट, गुलाबी रंगाची गाडी वगैरे जे सगळं होतं, नरेश अरोरा हेच यातला मास्टर माइंड आहेत या सगळ्यामधले, हे आता पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे. हे नाकारता येत नाही. बारामतीमध्ये ते थेट आज आले होते, ज्या ठिकाणी अजित पवारांचं घर आहे त्या घरी ते गेले, सांत्वनपर भेट देखील होती. मात्र त्याच ठिकाणी अजित पवार, यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांच्यासोबत नरेश अरोरांची एक महत्वपूर्ण चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलं की सुनेत्रा पवार यांचंच नाव द्यायचं. त्यांनी थेट होकार देखील दिला आणि त्याप्रमाणे आता नरेश अरोरा पुढची सगळी प्रक्रिया करतायत. एक तर अरोरा हे बाजूला जातील का अशी एक जी शक्यता होती ती आता पूर्णपणे टळलेली आहे असं म्हणता येईल. दुसरा मुद्दा विलिनीकरणाचा. विलिनीकरण, झिरवळ यांनी बोलल्यामुळे विलिनीकरणाचा पुन्हा एकदा चर्चा चालू झालेली होती अंत्यसंस्कार झाल्यानंतर. त्यामुळं आत्ताच्या घडीला जर पाहिलं तर हा मुद्दा विलिनीकरणाचा पूर्णपणे नम्रता मागं पडलेला आहे. आता जो मुद्दा आहे तो फक्त विधिमंडळ पक्षाची उद्या त्यांच्या बैठक होईल, नेता निवड जी आहे ती केली जाईल आणि त्यानंतर शपथविधी जो आहे तो पार पडेल. त्यामुळं अजित पवार यांच्या मनात जे होतं ते स्वप्न त्यांचं पूर्ण होतं की नाही, कारण ते स्वतःच आता हयात नाही आहेत, ते काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार ह्या आता पूर्णपणे राजकीय दृष्टिकोनातून त्यांची वाटचाल चालू झाली आहे. मग ती नरेश अरोरा यांच्यासोबतची बैठक असेल किंवा आत्ताच पार पडलेली सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतची बैठक असेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी पार पडली ती. मात्र या सगळ्यामधून त्या पवार कुटुंबियांच्या सून आहेत हे देखील विसरता येणार नाही. शरद पवार यांचा शब्द अंतिम असतो. त्यामुळं जरी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो. सध्या तरी हा मुद्दा जो आहे तो पूर्णपणे मागं पडलेला आहे नम्रता. पण विलिनीकरणामध्ये सुद्धा विलिनीकरणापेक्षा आपण एकत्रीकरण म्हणूया, कारण विभाजनाची ही जी मधली रेषा आहे ती पुसली जाईल का याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत आता. कारण ती जर पुसली गेली तर सत्तेमध्ये भागीदारी आली, मंत्रिपदाची भागीदारी आली. ह्या सगळ्याकडे कसं बघायचं संदीप? अगदी
नाही, अगदी ज्या वेळेला पक्ष फुटला त्यानंतर अनेक आमदार आणि खासदार जे आहेत आपल्याला माहित आहे अजित पवारांसोबत गेलेले होते. 24 साली निवडणुका झाल्या, वेगवेगळे लढले दोन्ही पक्ष, अपयशाला सामोरं जावं लागलं शरद पवार यांच्या पक्षाला. आपल्याला माहिती आहे एकीकरणाचा जो मुद्दा आहे, नगरपालिकेच्या निवडणुका ज्या पार पडल्या आणि महापालिकेच्या पार पडल्या त्यामध्ये मोठं अपयश जे आहे ते दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला नम्रता आलेलं होतं. पिंपरी हातातनं गेलं, पुणे हातातनं गेलेलं होतं. मुंबईमध्ये देखील म्हणाव्या तसं यश दोन्ही पक्षांना आलं नाही, मोजकेच नगरसेवक त्यांचे निवडून आले. त्यामुळे अजित पवार खरं तर व्यथित होते आणि त्याच्या आधीपासूनच खरं तर ही चर्चा चालू झालेली होती. 11 डिसेंबरला देखील दिल्लीत एक बैठक झालेली होती, ज्या बैठकीमध्ये ठरलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायची आणि 12 डिसेंबरला याची घोषणा होणार होती, ती झालीच नाही. त्याबाबत देखील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याला माहिती आहे की प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित केलेला आहे. मुद्दा हाच आहे की विलिनीकरण किंवा एकीकरण आपण ज्याला म्हणून, एकीकरण अशा पद्धतीने ठरलेलं होतं की एप्रिलमध्ये शरद पवार यांची राज्यसभेचा कार्यकाळ संपतो, शरद पवार हे कदाचित राजकारणातून निवृत्त होतील आणि मग शरद पवार यांचाच पक्ष अजित पवार यांच्या पक्षामध्ये मर्ज होईल. तुतारी हे चिन्ह कायमचं जाईल आणि घड्याळ हे चिन्ह त्यापुढे कायम राहील असा निर्णय झालेला होता. राज्यातलं सगळं सूत्र अजित पवारांनी बघायचं आणि केंद्रातलं सगळं सुप्रिया सुळेंनी बघायचं. मात्र याला पूर्ण स्वरूप जे आहे ते आलेलं नव्हतं आणि आता येतं की नाही हे पुढच्या काळात आपल्याला बघायला मिळणार आहे. नम्रता. नाही, अगदी. आणि या सगळ्यामध्ये आता भाजप जो सत्ताधारी आहे, ज्यांच्या सोबत अजित पवारांचा पक्ष सत्तेत आहे, त्या भाजपची भूमिका कशी राहील? जरी सध्या ते बॅकफुटवर दिसत असले तरी खरोखर ते बॅकफुटवर असतील का की पडद्यामागे हालचाली सुरू असतील? विठोबा सावंत. नम्रता, एक इंटरेस्टिंग मुद्दा काल आपल्या चर्चेमध्ये समोर आला होता की काल भाजपने ज्या पद्धतीने जाहिराती दिल्या होत्या दादांना श्रद्धांजली वाहणाऱ्या, तर त्याचा एक आपल्या विश्लेषकाने एक फार चांगला अर्थ लावला होता, योग्य जो असा आपल्याला पटेल असा अर्थ लावला होता. तो म्हणजे की भाजपने या दादांच्या राष्ट्रवादीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट, आज दिवसभरात ज्या घडामोडी घडल्या त्या आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की सकाळपर्यंत असं वाटत होतं काय ठरलं आजच्या बैठकीमध्ये महापौर पदासंदर्भात दीर्घ चर्चा झालेली दिसते, काय सांगा? माननीय नितीनजी हे आमचे नेते आणि मार्गदर्शक आहेत, त्याच्यामुळे आता ज्या काही महापौराच्या निवडणुका आहेत त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि चर्चेनुरूप त्या संदर्भातली एक रूपरेषा ही ठरवण्यात आलेली आहे. जे काही नावं आहेत त्या नावांच्या संदर्भात काही निर्णय जे आहेत ते उद्या किंवा परवा घेतले जातील आणि जी काही रूपरेषा ठरली आहे त्या रूपरेषेनुसारच ही नावं फायनल होतील. आमचे जे काही महानगराचे अध्यक्ष आहेत, आमदार आहेत, हे मिळून त्या संदर्भात अंतिम निर्णय करतील. नागपूरचा काय सांगाल? इतर ठिकाणी ज्या पद्धतीनं समीकरण दिसत आहेत त्या ठिकाणी काही चर्चा झाली का? बाकी ठिकाणी ओव्हरऑल चर्चा झालेली आहे. त्या ठिकाणचे जे प्रमुख आहेत त्या प्रमुखांना आम्ही नेमकं काय करायचं आहे तशा संदर्भातली लाईन देऊ आणि त्यानुसार पुढची कारवाई होईल. असं आहे की कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू, सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी. त्यामुळे मी आत्ता आपल्याला एवढंच सांगू शकतो की अजितदादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडनं असेल. माझ्याशी 2 वेळा चर्चा करून ते गेले आहेत. त्या चर्चेमध्ये त्यांनी त्यांची काय कार्यपद्धती आहे, काय काय ऑप्शन्स आहेत या संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय जो काही असेल तो त्यांचा पक्ष घेईल, त्यामुळे त्या संदर्भात मी बोलणं हे योग्य होणार नाही. आता तरी असं आहे की अजितदादांनी भरपूर तयारी अर्थसंकल्पाची केली होती, त्यामुळे आता
उद्यापासून मी स्वतः लक्ष घालून अर्थसंकल्पाच्या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्या मी स्वतः पूर्ण करणार आहे आणि मग आम्ही इव्हेंच्युअली ठरवू काय करायचं. शपथविधीची काही वेळ ठरली का? शपथविधीची अशी काही वेळ? मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे, याच्यापेक्षा जास्त सांगण्याला माझ्याकडे काय नाही. देखिए, कोई भी निर्णय जो होगा ये निर्णय राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी लेगी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जो निर्णय लेगी हम उसके साथ खड़े रहेंगे, चाहे वो अजीत पवार जी का परिवार हो या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हो. इनके साथ पूरी ताकत के साथ सरकार के रूप में और भारतीय जनता पार्टी के रूप में हम खड़े. सर, उनके नेता मिलने आए थे आपसे, क्या चर्चा? तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्या दृष्टीने पुढील योग्य ती कारवाई त्याला पाठिंबा देणारी आम्ही सत्ताधारी म्हणून करू असं देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे. पक्षाकडून नेमकी काय भूमिका मांडली जाते त्याची प्रतीक्षा असेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा आपण विठोबा सावंत यांच्याकडे जाऊया. आपला मुद्दा जो अर्धवट राहिलेला होता, भाजपची यामध्ये काय भूमिका? आपल्याला आता मुख्यमंत्र्यांनी जी सांगितली ती भाजपची भूमिका आपल्याला स्पष्ट दिसते. म्हणजे दोन्ही गोष्टी स्पष्ट आहेत. ह्या पडद्यासमोरची भूमिका, पडद्यामागे एवढंच शिजत असेल असं आहे का? याच्यावरनं आपण अगदी स्पष्ट म्हणू शकतो की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि पक्षाचं नेतृत्व त्यांच्याकडे जाणार आहे हे त्या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की पवार म्हणजे दादांचं कुटुंब आणि दादांचा पक्ष याच्या मागे भाजप ठामपणे उभा आहे. म्हणजे पालकत्व स्वीकारलेलं आहे. याचा अर्थ जे ठरलं आहे त्यानुसार होणार. उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जाईल. अर्थात काही औपचारिक गोष्टी आहेत, म्हणजे विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणं, नंतर ते कळवणं मुख्यमंत्र्यांना, हे झाल्यानंतर अधिकृत भूमिका ते जाहीर करतील. पण हे स्पष्टच झालेलं आहे. थोडक्यात असं आहे की हा फारच संवेदनशील मुद्दा आहे. अपघाती मृत्यूमुळे स्वाभाविकपणे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे कुणी काही बोललं तरी त्याचं एक बुमरँग होऊ शकतं किंवा त्या मागे राजकीय चर्चा होते. अशा वेळी भाजपने जी भूमिका घेतली आहे की या प्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे दादांचा पक्ष जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल. त्या दृष्टीने आपण बघितलं की रोज भाजपचे खूप नेते वेगवेगळ्या विषयावरून प्रतिक्रिया देत असतात. पण दादांच्या निधनानंतर कोणत्याच बाबतीत फारशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून आलेल्या नाहीत, विशेषतः म्हणजे या घडामोडींसंदर्भात. तर त्यामुळे भाजपची भूमिका आणि भाजपच्या भूमिकेमध्ये एक आपल्याला बघायला पाहिजे की आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा कुणी केली? प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे हे सगळे भाजपशी चांगले संबंध असलेले नेते आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक चांगले संबंध आहेत आणि जे काही भाजपला सांगायचं आहे किंवा यांना करायचं आहे ते एकमेकांशी चर्चा करूनच ते करणार आहेत हे स्पष्ट आहे. आणि त्याच्यामुळे भाजपची जी भूमिका आहे या सगळ्यामध्ये ती महत्त्वाची आहे. पण भाजप दूर राहून ही सगळी भूमिका निभावते असं आपल्याला दिसतंय. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे चित्र असं असायला हवंय त्यांच्यासाठी की हा निर्णय त्यांच्या पक्षाने घेतलेला आहे आणि त्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे. एवढं आपल्याला स्पष्ट दिसतंय की हीच भूमिका भाजप घेऊन पुढे जाते.